जळगाव लोकसभेतून भाजपकडून माजी आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता स्मिता वाघ आहेत. काय सांगाल ताई, तुम्हाला भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेली आहे, पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे तुमची? आमचे केंद्रीय नेतृत्व सन्माननीय नरेंद्रभाई मोदी, अमितजी शहा, आमचे जे.पी. नड्डाजी, महाराष्ट्राचं आमचं नेतृत्व, अष्टपैलू नेतृत्व आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय बावनकुळे साहेब आणि आमचे श्रद्धास्थान आदरास्थान आमचे गिरीशभाऊ महाजन आणि माझा भावासारखा उभा असलेला माझा मंगेशदादा चव्हाण, आमचे किशोरभाऊ काळकर, सगळेच लोक, ह्या सगळ्यांच्यामुळे मला असं वाटतं आज हे तिकीट होऊ शकलं. आणि ह्या नेतृत्वाला मी सगळ्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी माझ्यावर हा विश्वास टाकला. ताई, गेल्या लोकसभेच्या वेळेस तुमचं ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली होती. ह्यावेळेस वाटलं होतं का ताई तुम्हाला पुन्हा उमेदवारी मिळेल असं? कारण इच्छा तर तुम्ही व्यक्त केली होती. मी आमच्या नेतृत्वाला म्हटले होते की जर होत असेल तर माझा विचार करावा. आणि मला असं वाटतं 5 वर्ष मी काम करत राहिले, कारण मी पार्टीची पदाधिकारी आहे. विद्यार्थी दशेपासून कामाला सुरुवात केलेली आहे, म्हणजे जवळपास आज 32 वर्ष झाले मी काम करते आहे. त्यामुळे काम करत असताना कामाची कुठेतरी दखल घेतली जाते, कारण मला वाटतं एकमेव पार्टी भारतीय जनता पार्टी अशी आहे की कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आहे, त्याच्या कामावर आणि त्याच्यावर श्रद्धा ठेवून निर्णय घेणारी पार्टी आहे, हा मला विश्वास होता. त्यामुळे त्या माध्यमातून हे तिकीट झालेलं आहे. ताई, आतापर्यंत तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष राहिला आहेत, विधान परिषदेचे आमदारसुद्धा राहिला आहे. आता पहिल्यांदाच अंमळनेर तालुक्याला पण संधी मिळाली आहे आणि तुमच्या माध्यमातून खासदारसुद्धा होणार आहेत. तर काय वाटतं ताई, तुम्हाला कौल मिळेल का, काय वाटतं? मुळात नरेंद्रभाई मोदींनी 10 वर्षामध्ये एवढं कामांचा डोंगर उभा केलेला आहे की विरोधांकडं कुठं विषयच नाही आहे. आणि त्यांचा कामाचा डोंगर जो आहे उभा केलेला, तो तोडणं कोणाला शक्य पण नाही आहे. आणि त्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. तळागाळाच्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांच्या माध्यमातून झालेली आहे. मग ते युवक असो, महिला असो, शेतकरी असो, प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या ठिकाणी राहिलेली आहे. आणि पंडित दीनदयालजींनी जो अंत्योदयाचा विचार दिला होता, तो तंतोतंत 10 वर्ष त्यांनी त्याचं पालन केलं आहे की तळागाळातला जो खचलेला नडलेला व्यक्ती त्याचं उत्थान करणं, त्याला वर आणणं, आणि त्या गोष्टी त्यांनी केलेल्या असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वावर माझा विश्वास आहे. कामाची पावती म्हणून जनता नक्कीच ह्या माध्यमातून मला ह्या बाबतीत मताधिक्याने, प्रचंड मताधिक्याने निवडून येईल, हा माझा ठाम विश्वास आहे. ते आता बरेचसे प्रश्न आहे. सुरुवातीला जळगाव लोकसभेत जर विचार केला तर पाडळ सऱ्याचाच प्रश्न हा प्रत्येक लोकसभेत, म्हणजे गेल्या 15 वर्षापासून असेल, 20 वर्षापासून तो चर्चेला जातो, मात्र तो पूर्ण होत नाही. असे वेगवेगळे विकासाचे मुद्दे आहेत. आणि आता एक नवीन उमेदवार म्हणून तुम्हाला, तुमच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत, तर त्या पूर्ण होतील काय वाटतं? मला हा ठाम विश्वास आहे की तिसऱ्यांदा परत पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी शपथ घेतील आणि त्यांच्या कर्तृत्वावर मला विश्वास आहे. जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत. मागच्या खासदारांनी त्यांच्या परीने सगळे प्रश्न तडीस नेण्याचा प्रयत्न ह्या ठिकाणी माध्यमातून केलेला आहे. पण जे राहिलेले प्रश्न आहे ते आज मी निवडून आलं तर मला विश्वास आहे मी नक्की निवडणार. त्या माध्यमातून पूर्ण करण्याचा माझा नक्कीच कल असेल. पाडळसरे धरण ही आपल्या सगळ्यांची जरी संजीवनी असली तर आपण बघितलं आहे की नुकतीच सुपरमा त्या माध्यमातून झालेली आहे. ती फडणवीस साहेबांनीच त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिलेली आहे. एवढंच नाही तर CWC क्लिअरन्स मीच त्यावेळेला गडकरी साहेब असतानाच त्याचा CWC क्लिअरन्स घेतलेला आहे. आता फक्त शेवटच्या टप्प्यात आता ते धरण आलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की पंतप्रधान सिंचाईमध्ये याच्यामध्ये धरणामध्ये नक्कीच ह्या पैशांसाठी आपण नियोजन येणाऱ्या काळामध्ये करू आणि ते धरण पूर्ण करण्याचं मला असं वाटतं जे काही मिशन आहे ते नक्कीच होईल. बलून बंदराचा प्रश्न असेल, तोही मार्गी लावण्याचा प्रश्न असेल. दुसरे काही विषय आहे की तरुणांच्या हाताला या ठिकाणी काम असलं पाहिजे. मोठे उद्योग कसे येतील याच्यासाठी मला त्या ठिकाणी वाटतं प्रयत्न त्या माध्यमातून माझा असेल. एवढंच नाही तर आपलं विमानतळाचा जो काही प्रश्न आहे, सुरुवात तर झाली आहे पण ते अजून रुटीनला यायला अजून मला वाटतं वेळ लागतो आहे. तोही ह्याच्या पुढचा जो काही प्रश्न असेल तोही मार्गी लावण्याचा आपण या ठिकाणी त्या माध्यमातून प्रयत्न करू. जिल्ह्यात जे काही प्रलंबित प्रकल्प असतील, रस्त्यांची कामं आपण बघतो की ती पार कन्याकुमारीपासून तर पार याच्यापर्यंत सगळं सुरू आहेत. पण शेवटी कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी पाणी आणि रस्त्यांचं जाळं हे लागतं. रस्त्यांचं जाळं तयार आहे, पाण्याची जी कमतरता आहे ती येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पूर्ण होईल. आणि मला असं वाटतं की मोठे उद्योजक या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करायला नक्की तयार होतील आणि म्हणजे तरुणांच्या हाताला नक्की या ठिकाणी काम कसं मिळेल हे मिशन माझं पुढचं असेल. एक आता शेवटचा प्रश्न आहे. आतापर्यंत जे पक्ष तुमच्यासोबत होते, ह्यावेळेस पक्षापक्षामध्ये फूट पडलेली आहे. शिवसेनेची युती असताना भाजपचा खासदार निवडून येत होता, आता शिवसेनेत फूट पडलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम होईल असं वाटतं का तुम्हाला काही?
मला असं वाटत नाही, कारण केंद्रात आणि राज्यात जे सरकार आता काम करत आहे ते सगळं जनतेच्या डोळ्यासमोर आहे. वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. त्या महिलांना न्याय दिला जातो, युवकांना दिला जातो आहे, विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनात चांगले निर्णय त्या ठिकाणी घेतले जातात. त्यामुळे केंद्र आणि राज्य हे दोघांच्या माध्यमातून जो काही विकास आहे, आणि मला असं वाटतं जनता ही विकासावर खुश असते. कोणाच्या तरी तुटफूट जरी असेल, तुटफूट जरी झालेली असेल, पण त्यातून जे काही काम होतं आहे ते जनतेसमोर आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या तुटीफुटीचा काही विषय पुढच्या आगामी काळात काही परिणाम ह्या निवडणुकीवर होईल असं मला वाटत नाही. तर ह्या होत्या आपल्यासोबत स्मिता वाघ. त्यांनी सांगितलं आहे की गेल्या वेळेस उमेदवारी नाकारली होती, मात्र संयम ठेवला होता आणि पक्षाला यावेळेस विचार करावा असं सांगितलं होतं आणि माझ्या कामाची पावती पक्षाने मला दिली आणि त्यानुसार मला उमेदवारी झाली. त्यामुळे सर्व नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहे. तर दुसरं म्हणजे या ठिकाणी त्यांनी विकासाचा अजेंडासुद्धा आपल्याला सांगितला आहे की काय असणार आहे. अशा पद्धतीने एकंदरीतच आज जी परिस्थिती असेल, राजकीय परिस्थिती असेल, या सर्व परिस्थितीवर मात करत विकासाच्या बाजूने जनता मतदान करेल आणि थोडक्या नव्हे तर प्रचंड मताधिक्याने मी विजयी होईल असा विश्वास या ठिकाणी स्मिता वाघ यांनी व्यक्त केला आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.